ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धो सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा आपण विचार करतोय। आणि त्यामध्ये भरताचं चरित्र पाहत असताना भरत अयोध्येमध्ये परत आल्यानंतर भरताने आपली माता कैकेयी हिची केलेली निर्भत्सना, तिचा केलेला म्हटलं तर तिरस्कार, तिला जे काही सुनावलं तो सगळा विचार आपण पाहिला। त्यानंतर शत्रुघ्नाला त्याच वेळेला मंथरेचा वध करण्यापासून परावृत्त केलं, त्या पापाचरणापासून परावृत्त केलं, तो विचार पाहिला। भरताने कितीही राग आलेला असला, क्रोध आलेला असला तरी विवेक सोडला नाही। आणि जर इथे आता मी मातेचा त्याग केला किंवा मातेला दंड दिला तर रामदादा माझ्या बरोबर जन्मभर बोलणार नाही, रामाला हे आवडणार नाही, हे जाणून तिकडे आपला राग शांत करत, सहन करत भरत परत आपल्या गृहामध्ये आले। तिथून पुढचा कथाप्रसंग आपण पाहतोय। पुढच्या कथाप्रसंगामध्ये जे घडलंय तर वसिष्ठांनी सभा बोलावली आहे। झालाय असं, राजाचा दशरथजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे आणि आता राज्यकारभार म्हणण्यापेक्षा राज्यभार म्हणजेच अभिषेक राजाला झाला पाहिजे, राजाशिवाय नगर, प्रजा, राज्य असू शकत नाही, म्हणून वसिष्ठांनी सभा बोलावली। का? कारण ऑफिशियल स्टेटमेंट त्यांच्याकडनं येणार। सभा बोलावली आणि भरताला सांगितलं, भरता तुला राज्याचा कारभार स्वीकारावा लागेल, कारण वडिलांनी तसं वचन दिलेलं आहे आणि वडिलांच्या वचनाची पूर्ती तुला केली पाहिजे। रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई रामोदीर नाभिभाषते। राम देखील पुन्हा उलट बोलत नाही, एकदा दिलेलं वचन तो पाळतो। नाही प्रतिज्ञा संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः, ती प्रतिज्ञा पूर्ण राम करतोच, त्यामुळे तुला देखील त्या वचनाची, त्या प्रतिज्ञेची पूर्ती करावी लागेल। भले ती वडिलांनी केलेली असेल, तुला राज्याचा कारभार स्वीकारावा लागेल। भरतात मला माहितीये, फार सुंदर इथे वसिष्ठांनी केलेला उपदेश आहे, तुला अत्यंत दुःख झालेलं आहे, वडिलांचा मृत्यू झालेला आहे, पण हे जरी खरं असलं तरी राजे दशरथ हे शोक करण्याच्या योग्यतेचे नाहीये। एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा शोक तेव्हा करावा ज्या वेळेला त्याचं जीवन पूर्ण आहे, त्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी त्रुटी राहून गेली। जो परिपूर्ण जीवन जगलाय त्याच्याबद्दल शोक कसला करायचा? त्याचा मृत्यू हा आनंद सोहळा होतो। आज संतांची पुण्यतिथी आपण उत्सव म्हणून साजरी करतो। दुःख होणं आणि शोक करणं भेद आहे। विरहाचं दुःख आहे पण त्यामध्ये शोक नसावा। काय विरहाच्या दुःखामध्ये भक्ती असते पण शोकामध्ये भक्ती असत नाही। कारण विरहाच्या दुःखामध्ये तत्सुख सुखित्वम हा भाव असतो,
पण शोकामध्ये अहंकार असतो, सूक्ष्म भेद आहे, करता येतो तसा पाहावा लागतो. गोपिकांनी त्या विरहामध्ये आपण म्हणतो शोक व्यक्त केलाय, पण तो विरह आहे आणि तीच त्यांची भक्ती आहे. आपला प्रिय सखा, आपलं कोणीतरी जवळचं गेल्यानंतर आता माझं काय, आपल्या मी या अहंकाराच्या सापेक्षतेने आपण जे दुःख व्यक्त करतो तो शोक आहे. असो, मूळ मुद्द्याकडे येऊ. वसिष्ठाने सांगितलं, राजे दशरथ शोक करण्याच्या योग्यतेचे नाही. मानसाने वर्णन केलं. हे मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासजी सांगतात की शोक कोणाबद्दल करावा. त्यांनी जी जी काही निमित्त कारण ज्यांच्या ज्यांच्याबद्दल सांगितलं त्याचा सारांश हाच आहे, ज्याने जीवनामध्ये वर्ण धर्म आश्रम याच्या अनुसार कर्तव्य कर्म केली नाहीत, पार पाडली नाहीत, जो परिपूर्ण जीवन जगला नाही, त्याच्या मृत्यूबद्दल शोक करावा. कारण ते त्याचं जीवन अपूर्ण राहिलं म्हणून झालेलं दुःख आहे. बाकी नाही तर शोक कोणाच्याही बाबतीत करू नये. आनंदच वाटला पाहिजे. काय परिपूर्ण उदात्त जीवन जगले, आहा, असं जीवन आम्ही जगलं पाहिजे. त्यामुळे राजे दशरथ शोक करण्याच्या योग्यतेचे नाही, तो शोक सोडून दे, त्या शोकाचा त्याग कर आणि राज्याचा स्वीकार कर. जर तुला असं वाटत असेल की मला या राज्याचा स्वीकार करता येत नाही, हरकत नाही. 14 वर्षांच्या वनवासानंतर ज्या वेळेला रामचंद्र परत येतील की त्यांना त्यांचं राज्य देऊन टाक. रामदादा परत आला की त्याला त्याचं राज्य दे, पण आत्ता तुला राज्याचा स्वीकार करावा लागेल. वसिष्ठांनी उपदेश केला तो धर्म नीती तत्व याला अनुसरून केला. तो उपदेश पटण्यासारखा आहे आणि पटलाच पाहिजे. गुरूंनी केलेला उपदेश आहे. पण झालंय असं, भरताच्या अंतःकरणात रामाच्या विषयी असलेलं प्रेम, ती भक्ती, तो उपदेश मान्य होऊच देत नाहीये. उपदेश झालाय, केलाय, तो बुद्धीला पटतोय, पण तो अंतर्यामीला पटत नाहीये. बुद्धीला संमत आहे, पण अंतर्यामीला संमत नाही. अंतर्यामी कोण आहे? अंतः संयमयती, जो आपल्या हृदयामध्ये राहून नियमन करतो. आपण त्याला अंदर की आवाज असं म्हणतो ना, आतला कोणता तरी आवाज, मला असं वाटत होतं की नाही केलं नाही पाहिजे, तो अंतर्यामी आहे. कारण तो सदैव विवेकाने जागृत असतो, पण आपण अहंकाराने त्याला झाकून टाकतो. आणि तिथेच धर्माचं तत्व निहित आहे. जर लक्षणेने अर्थ घेतला, धर्मस्य तत्वम निहितम गुहाया महाजनो येन गतस्स पंथा. धर्माचं तत्व गूढ आहे, ते कोणाला कळतं? महाजनो येन गतस्स पंथा, संतांना कळतं. म्हणून संत मार्गी चालती, संत ज्या मार्गाने चालतात त्या मार्गावरून आपण चालावं, त्या मार्गाची माती आपण माथ्यावरती ठेवावी. पण आता भरताच्या बाबतीमध्ये भरताचं जीवन आहे ते त्या अंतर्यामी आरूढ जीवन आहे. भरताला ते आतून पटत नाहीये. ठीक आहे, राज्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण वडिलांनी तसं वचन दिलंय, वडिलांनी तशी प्रतिज्ञा केली आहे की विवासनम च रामस्य भरतस्य अभिषेचनम. रामाला वनवास होईल, भरताला राज्याभिषेक होईल, वडिलांनी सांगितलंय म्हणजे मला पाळलं पाहिजे. पण नाही पटत. का म्हणून करावं? भरताने जो शोक व्यक्त केलाय तो फार मोठा आहे. असं का 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 घडलं?
रामासारखा एवढा समर्थ असताना हे का घडलं? लक्ष्मणासारखा समर्थ भाऊ असताना हे का घडलं? लक्ष्मणाने का सगळ्यांचा नायनाट करून विरोध करून याला थांबवलं नाही? अनेक प्रश्न भरताच्या अंतःकरणामध्ये. योग्य उत्तर माहिती आहे, पण मान्य करता येत नाही. प्रारब्ध प्रारब्ध म्हणायचं, पण पुरुषार्थावरती हात ठेवायचे का? पुरुषार्थ करायचाच नाही का? भरत म्हणाले नाही, हे घडतंय ते योग्य दिसत असलं तरी योग्य घडत नाहीये. भरत म्हणतायत, म्हणजे प्रत्यक्ष संवादामध्ये नाहीयेत, पण भरतांनी ठरवलं की जी चूक वडिलांकडून झाली ती मी करणार नाही. रामाला राज्याभिषेक होणं हे धर्म नीती याला संमत जरी असलं तरी तो निर्णय घेताना वडिलांकडून घाई झाली. कोणती? मी इथे नसताना निर्णय घेतला गेला. मी इथे असतो, आम्ही चारी भावंड या ठिकाणी असतो, तर हे कधीच घडलं नसतं, असं विपरीत काहीच झालं नसतं. मग आता मी कशाला पुन्हा विपरीत होऊ देऊ? मला राज्याभिषेक होवो अथवा न होवो, रामाला राज्याभिषेक तर होणारच आहे, पण तो निर्णय प्रभू रामचंद्रांच्या उपस्थितीत होईल, रामदादाच्याच उपस्थितीत होईल. वडील निर्णय घेताना मी नसताना घेतला, मग मी निर्णय घेताना राम इथे नसताना घेणार नाही. रामदादा असतानाच मी रामदादाच्या समोरच उपदेश निर्णय घेईन. आणि हा विवेक अंतःकरणात जागृत असला पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सुमती आणि कुमती दोन्ही अर्थ राहतात. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतौ तौ संपरीत विविनक्ती धीरः. श्रेय आणि प्रेय जीवाला, मनुष्याला नेहमीच प्राप्त होत असतं. योग्य अयोग्य सर्व आपल्याच हृदयामध्ये राहत असतं. विवेक करून आपल्याला योग्य निवडलं पाहिजे. आणि त्यासाठी भगवंताच्या सेवेमध्ये किंवा अंतर्यामी आरूढ जे आपण मगाशी म्हणत होतो, तो भगवंताचा सेवाभाव अंतःकरणात असेल तर तो विवेक नित्य जागृत राहतो. तिकडे अहंकार पुढे येऊन आपल्याला फसवत नाही, आपली दिशाभूल करत नाही. वसिष्ठांनी केलेला उपदेश भरताच्या बुद्धीला पटतोय, पण भगवत चरणानुरागी त्यांचं जे मन आहे त्याला पटत नाहीये. आणि हेच भरतांचं चरित्र आहे, म्हणजे चरित्राचं हे सौंदर्य आहे. भरतांनी ठरवलं नाही, जे काही घडतंय ते योग्य नाही. मग काय केलं पाहिजे? काही नाही. जिथे राम आहेत चित्रकूटामध्ये तिथे जायचं आणि रामाला परत घेऊन यायचं. जी काही राज्याभिषेकाची सामग्री आणली होती त्या सगळ्याला प्रदक्षिणा भरतांनी केली आणि सांगितलं नाही, आता हे सगळं घेऊन रामाकडे जायचं चित्रकूटामध्ये, तिथे त्याला राज्याभिषेक करायचा आणि परत घेऊन यायचं, हाच माझा निर्णय आहे. सगळ्यांना अत्यंत आनंद झाला. या प्रसंगामध्ये जर का एक सौंदर्य स्थळ पाहिलं तर या संपूर्ण संवादामध्ये एके ठिकाणी धर्माची मूर्ती असणारे वसिष्ठ महामुनी आहेत आणि दुसरीकडे प्रेमाची मूर्ती असणारे भरत आहेत. धर्माची मूर्ती असणारे वसिष्ठ आणि प्रेमाची मूर्ती असणारे भरत, या दोन तटांमधून या कथेचा प्रवाह वाहतोय. इथे दोन्हीची सांगड आहे. प्रेमामध्ये वाहवत जात अधर्माने वागले नाहीत किंवा धर्माची कास पकडत त्यामध्ये भक्तीला सुटलेलं नाही. म्हणूनच निर्णय योग्य झालाय. काय आहे, काही प्रसंगांचं असं झालं नसतं, तसं झालं असतं तर काय, या दृष्टीने विचार केला की मूळ घडलेल्या प्रसंगाचं आपल्याला महत्व पडतं. समजा आपण विचार केला, आपण म्हटलं तर तिरकस विचार करू, भरताने राज्याचा स्वीकार केला असता काय झालं असतं? काही चुकलं नसतं. पण अशी संशयाला जागा राहून गेली असती की भरतालाही तेच हवं होतं.
भरताला तेच हवं होतं, राज्य त्याला इच्छा होती आतमधनं, म्हणून त्याने स्वीकार केला, नाहीतर गेला असता रामाकडे, एवढा मोठा भक्त आहे तर. म्हटलंच असतं ना. आपल्या चरित्रातून, आपल्या कर्मातून पुढील पिढीकडे कोणताही वाईट उपदेश जाऊ नये. भले मग आम्हाला लोकांनी नावं ठेवली तरी चालतील. रामचरित्रामध्ये आपल्याला नंतर ते पाहायचंय. भले लोकांनी मला नावं ठेवू देत, नंतर चिंतन करणारे, नंतर माझ्या चरित्राचा अभ्यास करणारे योग्यच मार्गावरती चालतील, हा आग्रह असल्यामुळे हे वर्तन आहे. भरताने सांगितलं नाही, चित्रकूटामध्ये जायचं. सर्वजण चित्रकूटाकडे निघाले. चित्रकूटाकडे सगळ्यांनी प्रयाण केलं. इथे एक फार सुंदर प्रसंग आहे. चित्रकूटाकडे प्रयाण करत असताना झालंय असं, भरत पायी चालतायत. का? कारण रामाला वनवास घडलाय, राम पायी चालतोय. मग मी कसं रथातून जाणार? पण त्यावेळेला माता कौशल्येने येऊन सांगितलं, भरता असं करू नकोस, तू पायी चालतोयस म्हटल्यानंतर अयोध्येतले जे प्रजाजन आहेत ते देखील पायी चालतायत, त्यांना देखील दुःख होत आहे, असं करू नको. भरताने ते मानलं. हा भरतांचा कर्तव्य दक्षपणा दिसून येतो. भले आपण जे म्हटलं की धर्म आणि विवेक, प्रेम, विवेक, भक्ती दोन्हीच्या तटांमधनं, नाही मी एवढा मोठा भक्त आहे, मी चालणारच, जमिनीवरनं चालणार, रस्त्यावरनं चालणार नाही, पण त्याचबरोबर आत्ता अयोध्येचा टेम्पररी का होईना राजा आहे ना मी, त्यांचं मुलाप्रमाणे, त्या माझ्या प्रजेचं मी मुलाप्रमाणे पालन केलं पाहिजे, त्यांना त्रास होता कामा नये. जर ते मी जमिनीवरनं चालतो, मी या काट्याकुट्यातनं चालतो म्हणून ते चालत असतील, तर तसं चालणं योग्य नाही. मला रथात बसलं पाहिजे, म्हणजे तेही रथात बसतील, त्यांना त्रास होणार नाही. ही कर्तव्य दक्षता आहे भरतांची. भरत रथात बसले, पुढे निघाले. पण पुढे जात असताना आता 2 ठिकाणी भरतांची परीक्षा आहे. एक निषादराज गुह त्यांच्या ठिकाणी आहे, आणि दुसरी लक्ष्मणांच्या ठिकाणी. निषादराज गुहांच्या ठिकाणी प्रत्यक्ष आहे, आणि निषादराज गुहांच्या ठिकाणी रामाकडून अप्रत्यक्ष आहे. त्या दोन्ही प्रसंगांचा आपल्याला विचार करायचा आहे. पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.